नमस्कार। जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांचा सध्या माहोल सुरू आहे। मी प्रीती प्रभाकर कोरे, जिल्हा परिषद गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार घड्याळ या चिन्हावर या निवडणुकीसाठी उभी आहे। तसेच अप्पाराव उर्फ दादा कोरे हे पंचायत समिती मंद्रुप गण घड्याळ या चिन्हावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत। आम्ही आजपर्यंत विकास कामाच्या जोरावर जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न केलेला आहे। त्याच प्रयत्नांच्या जोरावर आम्ही पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही उभे आहोत। सर्वप्रथम स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करते। एक लढवय्या नेता, एक कणखर नेता, महाराष्ट्रातून सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारे उमेदवार म्हणून आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवारांची ओळख ही कायम असणार आहे। एक विकासाभिमुख नेता, एक प्रशासकाची दूरदृष्टी जशी असती त्याप्रमाणे दादांचं आजपर्यंत काम आम्हाला कायम प्रेरणादायी देत राहील। आपल्या महाराष्ट्राचे लाडके दादा असं अजितदादा पवार हे आपल्या सगळ्यांना परिचित होते। सर्वप्रथम त्यांना श्रद्धांजली अर्पण करते। तसेच स्वर्गीय माझे आजोबा गोपाळराव काका कोरे यांना विनम्र अभिवादन करते। स्वर्गीय काकांच्या आशीर्वादाने आम्ही पुन्हा एकदा जनतेच्या विकासासाठी उभारलेलो आहोत। मी प्रीती प्रभाकर कोरे आणि माझे काका दादा कोरे हे आम्ही जनतेच्या विकासासाठी माझ्या परिवाराने आजपर्यंत आम्ही जनतेची सेवा करत आलेलो आहोत। माझे आजोबा यांनी आजपर्यंत या तालुक्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। तसेच माझे काका दादा कोरे हे देखील आपल्यातून जिल्हा परिषद गटाचं लोकप्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे। आणि आज मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या जनतेची सेवा करण्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांसमोर उभी आहे। जनतेची सेवा करणं हाच आमचा ध्यास आहे। आजपर्यंत पाणी प्रश्नावरून असू देत, रस्ते असू देत किंवा अंतर्गत वीज असू दे, प्रत्येक ठिकाणी आम्ही काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझे काका दादा कोरे आजपर्यंत आमच्या परिवाराने प्रसिद्धीसाठी कधी आम्ही काम केलेलं नाहीये। आम्ही विकास कामे करून लोकांच्या अडीअडचणीला धावून मायबाप जनतेच्या काळजात आम्ही प्रसिद्धी निर्माण केलेली आहे। आम्ही कधी प्रसिद्धीच्या नावाखाली किंवा प्रसिद्ध होण्यासाठी आम्ही आजपर्यंत कधीही काम केलेले नाही। रात्री अपरात्री असू देत किंवा रक्तदान शिबिराचं असू देत, सध्या जे चालू होतं मागील महिन्यांपासून नेत्रदान शिबिराचं जवळपास 300-350 लोकांची मोफत शस्त्रक्रिया नेत्रबिंदूची झालेली आहे। अशा अनेक विविध माध्यमातून आम्ही जनतेची सेवा करण्याचा आजपर्यंत प्रयत्न करत आलेलो आहोत। जनतेची सेवा आजपर्यंत आम्ही केलेली आहे, आजपर्यंत आम्ही काम करत आलेलो आहोत आणि याच्यानंतरही पुढेही आम्ही असेच काम करत राहणार आहोत। त्यासाठी पुन्हा एकदा मायबाप जनतेनं आम्हाला पुन्हा एकदा संधी द्यावी आणि प्रचंड अशा बहुमतानं मी आणि माझे काका दादा कोरे यांना घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने आम्हाला निवडून द्यावं अशी मी सर्व मायबाप जनतेला विनंती करते। धन्यवाद।